दुतोंडी अध्यक्ष बोलतात एक आणि करतात दुसरं. उठसूट ठाकरेंवर टीका करायला एकनाथ शिंदेंना लाज वाटत नाही का? सभागृहात बंदी करतात भास्कर जाधवांचा हल्लाबोल. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज 17 जुलै रोजी विधानसभा अधिवेशनामध्ये सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करून समस्या मांडलेल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत असे संकेत आहेत. बोलताना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगले संतप्त झाले. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आणि त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केलाय. आणि यावेळी भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पावित्र्यात राहुल नार्वेकरांचे संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका केली. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तर द्यावी त्याचा टोला सुद्धा लगावला. स्वतःला अध्यक्ष ज्ञानी समजतात असा हल्लाबोल त्यांनी केला. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष आपण स्वतः सरकारला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतो आहोत ते दाखवून धन्यता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. कामकाजाची परंपरा यांनी धुळीस मिळवल्याची टीका त्यांनी केली आहे. 2014 पासून एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याचं सांगत मुंबईमध्ये होणाऱ्या विकास कामांवरून मेहरबानी करत नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे. सातत्यानं ठाकरेंवर टीका करायला लाज वाटत नाही का अशी विचारणा केली. आम्हाला एरवी शिका म्हणणारे अध्यक्ष दुसऱ्या संगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडेपाषाण अशा स्थितीत आहेत. उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. मात्र अनेक लोकांच्या विषयाला हात न घालता उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केल्याचा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला आहे. खिचडी घोटाळ्याचा उल्लेखसुद्धा भास्कर जाधव यांनी करत एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच प्रहार केला आहे. आणि ते म्हणाले की उपमुख्यमंत्री खिचडी घोटाळ्यावर बोलतात, मात्र मुळात त्यांचंच कंत्राटदार संजय माशेलकर हा याचा मास्टर माइंड आहे आणि त्याला अटक केली गेली नाही. तो यांच्या पक्षामध्ये असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे सुद्धा होते, मग काय करत होते अशी सुद्धा विचारणा भास्कर जाधव यांनी केली आहे. तुम्ही का उभे राहते ते मला कळू दे. एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत, अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला. ही गोष्ट खरी आहे, पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता. परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते. मला त्यांनी सांगायला पाहिजे की मी राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही, प्रश्न विचारा. पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात. आम्ही प्रश्न सरकारला विचारतो, पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वागत असतात. हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्येक ठिकाणी वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात. मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणला तरी हरकत नाही, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या, लक्षवेधी भवन नाव द्या. आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा. अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज हे सातत्यानं अध्यक्ष लावतात. काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते? काय एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला. खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशिलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे, स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे. त्या माणसावर कुठली कारवाई नाही. तर आमचा सचिव, माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सूरज चव्हाण याला 14 महिने जेलमध्ये टाकलं. आमच्या अंगाची लाही होते, आमचा जीव जळतो, पण संधी मिळत नाही. आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.